नमस्कार. जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मुंबईमध्ये रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या कडेला अतिशय बेशिस्त पद्धतीने केलेली पार्किंग आता मोठी समस्या निर्माण होते. रस्ते उभ्या असलेल्या या बेवारस गाड्या वाहतूक कोंडीचं मोठं कारण ठरतायत. अशा बेशिस्त पार्किंगवर कुणी कारवाई का करत नाही आणि या बेशिस्त पार्किंगला जबाबदार नक्की कोण असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्याचमुळे जय महाराष्ट्रने हाती घेतली ही मोहीम. ठिकठिकाणी उभ्या असणाऱ्या या बेवारस वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आपण इथे दाखवणार आहोत. सुरुवात करूयात बातमी वाहतूक कोंडीची मोहीम जय महाराष्ट्रची. तर मुंबईकरांना दररोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. यामागे अनेक कारणं आहेत, पण आता सर्वात महत्त्वाचं आणि प्रकर्षाने जाणवणारं कारण म्हणजे बेशिस्तपणे केलेली पार्किंग आणि बेवारस वाहने. आज आपण आढावा घेणार आहोत मुंबईतल्या अशाच एका महत्त्वाच्या परिसराचा. मुंबईतल्या वांद्र्यातील युनियन पार्क हा परिसर इथला आपण आज आढावा घेणार आहोत. या परिसरातही मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने आणि बेशिस्त पार्किंग बघायला मिळते. अशा बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहनांमुळे इतर वाहनांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं आणि युनियन पार्क वांद्रे येथील या संपूर्ण परिसराचा आपण आज आढावा घेणार आहोत. तर युनियन पार्क इथल्या समस्येचा आपण आज आढावा घेणार आहोत. वाहतूक कोंडीची समस्या मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महापालिकेने नो पार्किंगचं बॅनर जरी लावलं असलं तरीही मोठ्या प्रमाणात तिथं वाहनं रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येत आहेत. वांद्रे येथील युनियन पार्क परिसरात देखील मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे वाहनं उभी करण्यात आलेली असतात, बेशिस्तपणे पार्क केलेली असतात. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी. पाहूयात. वाहतूक कोंडीची समस्या मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्याचं कारण म्हणजे मुंबईत नो पार्किंगच्या ठिकाणी उभी करण्यात आलेली वाहनं. आपण सध्या आहोत वांद्रे येथील युनियन पार्क परिसरात आणि आपण पाहू शकतात नो पार्किंगचा बॅनर जो आहे तो मुंबई महापालिकेच्या वतीने इथे लावण्यात आला आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत ते इथे पार्क करण्यात आली आहेत आणि याचा फटका जो आहे ते वाहतूक व्यवस्थेवर होत असताना आपण पाहू शकतो. मोठ्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या इथे लागल्या आहेत. नो पार्किंगचा बोर्ड आहे तरी देखील मोठ्या प्रमाणात चारचाकी असतील, ऑटो रिक्षा असतील इथे पार्क करण्यात आले आहेत आणि रस्त्याच्या कडेला वाहनं पार्क केल्यामुळे ट्रॅफिकवर याचा मोठा फटका बसत आहे. आणि असं असला तरी देखील आपण जर पाहिला तर महापालिकेने इथे बॅनर लावला आहे नो पार्किंगचा, तरी देखील वाहनं मोठ्या प्रमाणात इथे पार्किंग करण्यात आली आहे. आता महापालिका प्रशासन असेल किंवा मुंबई पोलीस वाहतूक विभाग असेल यावर काय तोडगा काढणार हे देखील पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर अशा बेवारस वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या तर निर्माण होतेच, पण त्यासोबतच आणखीन काही समस्या निर्माण होत आहेत. यावरही एक नजर टाकूयात. तर बरेच दिवस वाहन एकाच जागी उभं असल्याने वाहनाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साठतो. बेवारस वाहनांमुळे आडोसा तयार होतो. जिथे व्यसनाधीन त्यांचा अड्डा बनवतात. त्यामुळे सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित होत आहेत. शहराचं विद्रुपीकरण होत आहे. गाडी बरेच दिवस पडून राहिल्याने पत्रा गंजतो. ज्यामुळे नागरिकांना इजा होण्याची शक्यता असते आणि इतरांना वाहनं चालवण्यात अडथळा निर्माण होतो आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.
तर अशा बेशिस्तपणे पार्क केलेल्या गाड्यांमुळे अनेकांना त्रास होतोय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने, पाहूयात। जवळ शाळा असल्यामुळे कसं डिवायडर असणं पण जरुरी आहे आणि त्याशिवाय खड्ड्यांमुळे त्रास आणि रिक्षा पण ज्या लागतात त्या कशा कुठचा तरी एक पार्किंग पट्टा वगैरे असणं जरुरी आहे, जेणेकरून त्या रिक्षा पण पुढे आलेल्या असतात। त्यामुळे खास म्हणजे विद्यार्थ्यांना होणारी जी गैरसोयच आहे। आजकाल पावसामुळे जास्त खड्डे पण जास्त वाढलेत, त्याच्यामुळे वाहतुकीचा जास्त परिणाम होतो आणि परत प्लस शाळा आहे त्याच्यामुळे इथे खड्डे आहे, त्याच्यामुळे कोण लक्ष देत नाही जास्त, त्यामुळे जास्त ट्रॅफिक पण होतं आणि बाईकवाले जास्त करून पडतात। इथे भरपूर खड्डे आहेत। हां, BMC वाले काय करत नाही। इथे भरपूर ठिकाणी आपल्या पूर्ण जोगेश्वरीमध्ये भरपूर ठिकाणी खड्डे आहेत। हां, मग आता किती सांगणार त्यांना, ते एकदा पण काम केलेच नाहीत ते लोकांनी। हां, मग फक्त डांबरचं टाकून जातात, परत निघून जातात, ते तसं कामं करतात भरपूर। हे बघा ना, इथे बघा डबल पार्किंग लावतात, मग काय करायचं त्यांच्यासाठी। अभी क्या है ना कि जैसे ट्रैफिक लगता है ना, तो इसमें क्या है ना रोड का सुविधा नहीं है इसमें, और गटर जाम हो जाता है, तो इसके लिए पानी हो जाता है, उसके लिए ट्रैफिक जाम हो जाता है। हाँ, न्यू पार्किंग में भी गाड़ी खड़ी कर देते हैं और हर जगह पे मतलब गाड़ियां लगी रहती हैं, और रोड पे भी मतलब फुटपाथ पे भी जो करने की जगह जो है उस पे भी मतलब भाजी कोई बेच रहा है, कोई बड़ा पाव बेच रहा है, ऐसा कर दिया है। तर मुंबईमध्ये बेवारस वाहने आणि बेशिस्त पार्किंगमुळे तुम्हालाही वाहतूक कोंडीचा त्रास होतोय ना, तर मग उचला फोन आणि काढा व्हिडिओ काढताना मोबाईल आडवा धरा, आवाज आणि दृश्य सुस्पष्ट ठेवा। तुमचा व्हिडिओ व्हॉट्सअप करा 8976769269 या क्रमांकावर आणि सहभागी व्हा जय महाराष्ट्राच्या मोहिमेत। बातमी वाहतूक कोंडीची, मोहीम जय महाराष्ट्राची।